नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये 8,000+ पदांची जाहिरात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो MTS मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदारची 2 पदं भरली जात आहेत. MTS जे पद आहे मित्रांनो, हे देखील 10वी पासवरती भरलं जात आहे आणि हवालदार पद देखील 10वी पासवरती भरलं जात आहे. तर बघा, 8,000+ दोघांच्या मिळून जागा आहेत. ह्या पदांसाठी मित्रांनो तुमचं जॉब लोकेशन कुठं असेल, तर पूर्णपणे केंद्र सरकारचे जेवढे पण ऑफिसेस आहेत, मिनिस्ट्रीज आहेत मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये असतील किंवा ऑल इंडियामध्ये कुठेही जॉब लोकेशन तुमचं असू शकतं. आणि मित्रांनो, तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी पेमेंट भेटतो. परमनंट जॉब या ठिकाणी आहे. 7 CPC नुसार ग्रुप सी ची मित्रांनो ही पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचा पेमेंट जो आहे 40-45 हजारपर्यंत स्टार्टिंगलाच या ठिकाणी जातो. सर्व भत्ते वगैरे देखील तुम्हाला भेटत राहतात. तर बघा मित्रांनो, तुम्ही म्हणाल की या ठिकाणी ही केंद्र सरकारची जाहिरात आहे, केंद्र सरकारची जाहिरात आहे, परंतु मित्रांनो पेपर तुमचा मराठीमधून घेतला जाणार आहे. मराठीमधून एक्झाम आहे आणि सरळ सेवेप्रमाणे फक्त एकच परीक्षा मित्रांनो तुम्हाला द्यायची आहे. दोन्ही पदांसाठी एकच परीक्षा आहे. फक्त हवालदार पदासाठी मित्रांनो तुमचं फिजिकल होणार आहे आणि फिजिकल देखील खूप सोपं आहे, ते देखील तुम्हाला सांगणार आहे. बघा, मल्टीटास्किंग स्टाफ, नॉन टेक्निकल आणि हवालदारसाठी जो सिलेबस आहे तो तुम्हाला मराठीमधून करायचा आहे, मराठीमधून एक्झाम देता येणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, A to Z. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर पहा, तुम्हाला लास्ट डेट जी आहे अप्लाय करायची मित्रांनो 31 जुलै 2024 पर्यंत आहे. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस तुम्हाला महिला कॅन्डिडेट, SC ST PWD कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट यांना ₹0 आहे, कुठलीही फीज नाही. जर तुम्ही OBC आणि ओपन कॅन्डिडेट आहात तर फक्त ₹100 फीज मित्रांनो तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, याची परीक्षा जी आहे त्यांनी ऑलरेडी शेड्यूल केलेली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 मध्ये लगेच परीक्षा आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल, कारण की मराठीमधून तुम्हाला या ठिकाणी हा सिलेबस असणार आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला डिटेल सिलेबस सांगणार आहे, काय पॅटर्न आहे एक्झामचा तोही तुम्हाला सांगणार आहे, निगेटिव्ह मार्किंगबद्दल देखील माहिती देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. तर बघा मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ हे जे पद आहे मित्रांनो आणि हवालदार हे जे पद आहे, हे वेगवेगळे जे भारत सरकारचे मिनिस्ट्रीज, डिपार्टमेंट्स आहेत किंवा ऑफिसेस आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची डायरेक्टली मित्रांनो, तिथं तुम्हाला या ठिकाणी जॉब लोकेशन असेल. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये देखील तुमचं जॉब लोकेशन असू शकतं. जर महाराष्ट्रामध्ये तशा मिनिस्ट्रीज असतील तर त्याच्यामध्ये तुमचं जॉब लोकेशन असू शकतं किंवा ऑल इंडियामध्ये कुठेही तुम्हाला पोस्टिंग दिलं जाऊ शकतं. कारण की मित्रांनो, हा जॉब तुम्ही नक्की करायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार पगार आहे, प्लस सर्व केंद्र सरकारचे विविध भत्ते असतील ते भत्ते दिले जातात. पगार खूप चांगला या ठिकाणी असणार आहे. आता तुमचं जॉब काय असेल नेमका, तर बघा, मल्टीटास्किंग स्टाफ हे जे पद आहे मित्रांनो, शिपाईप्रमाणे या ठिकाणी काम असतं. साफसफाईचं काम तुम्हाला नसतं. जे पण ऑफिसेस आहेत मित्रांनो वेगवेगळे, त्या ऑफिसेसमधील पूर्णपणे ऑफिशियल काम मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. जे पण तेथील स्टाफ आहे त्यांना मदत करण्याचं काम तुमचं असेल. आणि हवालदारचं जे पद आहे मित्रांनो, वेगवेगळे जे फोर्सेस आहेत किंवा मित्रांनो वेगवेगळे जे डिपार्टमेंट्स आहेत केंद्र सरकारचे, त्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे. जसं की इंटेलिजन्स ब्युरो असेल किंवा वेगवेगळे फोर्सेस मित्रांनो असतात. या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे पहा मित्रांनो, जसं की पहा या ठिकाणी हवालदार कुठल्या स्टेटमध्ये या ठिकाणी जागा आहेत त्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर MTSची देखील कुठल्या स्टेटमध्ये काय जागा आहेत त्याचीही माहिती दिलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये ऑफिसेस दिलेली आहेत, अथॉरिटी दिलेली आहे आणि स्टेट दिलेला आहे. जसं की पहा, ही पूर्णपणे त्या ठिकाणी मित्रांनो तुमचं जॉब लोकेशन असणार आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कस्टम्स असतील, डायरेक्टरेट असतील, असे वेगवेगळे ऑफिसेस आहेत मित्रांनो, तिथं तुमचं पोस्टिंग असेल. तर मित्रांनो, याची एसेन्शियल पात्रता जी आहे फक्त 10वी पास ठेवण्यात आलेली आहे MTS या पदासाठी आणि हवालदार पदासाठी. आता एज लिमिट काय असणार आहे ते आपण पाहूयात. 1/8/2024 पर्यंत एज लिमिट तुमचं कंप्लीट पाहिजे. जसं की मित्रांनो 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी तुम्हाला MTSसाठी ठेवण्यात आलेली आहे आणि 18 ते 27 वर्ष या ठिकाणी मित्रांनो तुमचं काही डिपार्टमेंटसाठी MTS ला देखील 18 ते 27 आहे आणि हवालदारसाठी 18 ते 27 आहे. याच्यामध्ये SC STसाठी 5 वर्ष सूट आहे, OBCसाठी तुम्हाला 3 वर्ष सूट आहे, PWD कॅन्डिडेटला 10 ते 15 वर्षापर्यंत मित्रांनो एजमध्ये देखील तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, याच्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं इसेन्शियल क्वालिफिकेशन फक्त 10वी पास आहे, परंतु तुम्ही MTSसाठी अप्लाय करताय तर फक्त 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येईल. मात्र मित्रांनो, हवालदार या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय तर त्या पदासाठी तुमची मित्रांनो उंची वगैरे देखील लागणार आहे. जसं की मित्रांनो, हवालदार हे जे पद आहे याच्यासाठी तुमची महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार दोघंही अप्लाय करू शकतील, ज्याच्यासाठी मित्रांनो उंची तुमची 157.5 सेंटीमीटर मेल कॅन्डिडेटला आहे, फिमेल कॅन्डिडेटला 152 सेंटीमीटर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता पहा, जसं की हवालदार हे पद आहे याच्यासाठी काही या ठिकाणी अवघड फिजिकल तुमचं असणार नाही. जसं की मित्रांनो, त्यांनी ह्या जाहिरातीमध्ये जी माहिती दिलेली आहे तीच माहिती तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये फक्त तुमचं वॉकिंग मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. म्हणजे
तुम्हाला चालण्याची या ठिकाणी चाचणी फक्त तुमची घेतली जाणार आहे. रनिंग वगैरे याच्यामध्ये त्यांनी ठेवलेली नाही. पाहू शकता या ठिकाणी फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये या ठिकाणी तर एवढंच दिलेलं आहे. वॉकिंग 1600 मीटर 15 मिनिटामध्ये मेल कॅन्डिडेटला आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 20 मिनिटामध्ये या ठिकाणी 1 किलोमीटर वॉकिंग असणार आहे. तर हे झालं मित्रांनो तुमचं हवालदार पदाविषयीचं. आता मित्रांनो मग याची परीक्षा नेमकी कशी होईल? तर बघा, परीक्षा जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो मराठी माध्यमातून होणार आहे. दोन्ही पदांसाठी एकच सिलेबस आहे, एकच परीक्षा होणार आहे. तर तुम्ही दोन्ही पदांसाठी अप्लाय करू शकता. जसं की सेशन 1 आणि सेशन 2 एकाच दिवशी घेतले जातील. ज्यामध्ये मित्रांनो सेशन 1 जो आहे याला निगेटिव्ह मार्किंग नाही, परंतु सेशन 2 मध्ये मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग मात्र त्यांनी ठेवलेली आहे. त्याचं ध्यान तुम्हाला ठेवायचे. सेशन 2 मध्ये निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. तर बघा, सेशन 1 मध्ये न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्विंगवरती 20-20 प्रश्न तुम्हाला असतील, 45 मिनिटं असतील. सेशन 2 लगेच चालू होईल. जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेजवरती प्रश्न असतील, 25-25 प्रश्न, 75-75 मार्कला. तर 45 मिनिटाच्या अशा पद्धतीने 2 सेशन एकाच दिवशी मित्रांनो तुमचे घेतले जातील. पहिल्या सेशनला निगेटिव्ह मार्किंग नाही, दुसऱ्या सेशनला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि या ठिकाणी मराठी माध्यमातून तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. तर आता डिटेलमध्ये सिलेबस दिला आहे पहा त्यांनी. न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटीमध्ये काय विचारलं जाईल तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला ही जाहिरात जी आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही मित्रांनो हा डिटेलमध्ये सिलेबस जो आहे तो पाहू शकतात. यानुसार तुम्हाला तयारी करायची तुमची. तर मराठीमध्ये परीक्षा आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्येच याचं एक्झाम सेंटर देखील तुम्हाला असणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील बरेचसे सिटीजमध्ये एक्झाम सेंटर ठेवलं आहे. नाशिक, पुणे, नांदेड, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या ठिकाणी तुम्ही परीक्षेला जाऊ शकतात. तर संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, जे की मित्रांनो 8000 पेक्षा जास्त पदांची ही जाहिरात जी आहे आलेली आहे. 10वी पासवरती फक्त अप्लाय तुम्ही करू शकतात. मराठीमध्ये एक्झाम असल्यामुळं नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सोपं जाणार आहे प्रश्न पाहण्यासाठी, किंवा इंग्लिश मराठी असे दोन्ही प्रश्न तुम्हाला मित्रांनो येऊ शकतात. तुम्ही दोन्ही लँग्वेज सिलेक्ट करू शकतात किंवा फक्त मराठी देखील लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. ऑनलाईन फॉर्म याचे ऑलरेडी मित्रांनो सुरू झालेले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. PDF फाईलचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.